सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या बाबतीत छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली। आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान राजीव गांधी भवनासमोर थाळीनाद करून सुस्त झालेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केलाय। नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था सध्याच्या पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाली आहे। शहरातील विविध मुख्य व उपमार्गांवर असंख्य खोल आणि धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीची अव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। अपघातांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे। तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी एक आदेश काढला होता की नाशिक शहरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवू नये, तर रुग्णांची तपासणी किंवा त्यांच्यावर उपचार हे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये करावे। त्यांची भेट घेतली असता त्यांच्याकडे नाशिक महानगरपालिकेची रुग्णालय कुठलेही पेशंट त्यांच्याकडे उपचारासाठी ठेवत नाही, तर ते सर्व पेशंट जिल्हा रुग्णालयाकडे पाठवत असल्याची माहिती दिली आहे। त्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे विषयावर तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग यांची बैठक लावावी। त्या बैठकीमध्ये नेमके कोणाचं काम चुकीचं आहे हे नाशिक जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना स्पष्ट करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी केली आहे। महानगरपालिकेला आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। नाशिक शहरात सगळीकडे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात, अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागत आहे। आरोग्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात या नाशिक शहरामध्ये या रस्त्यांमुळे उद्भवला आहे। अनेक लोकांना या रस्त्यातून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात त्या खड्ड्यांना सामोरं जावं लागतं। म्हणून मनपा प्रशासनाला आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। 7 दिवसामध्ये हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करा। नाशिक मनपा प्रशासनाचं जे वैद्यकीय विभाग आहे, त्या वैद्यकीय विभागामध्ये पोस्टमॉर्टम होतं, डिलिव्हरी पेशंट त्या ठिकाणी केले जाते, परंतु महापालिकेचं हे सगळं बंद असल्यामुळं सगळा लोड सिव्हिल या हॉस्पिटलवर पडत असल्यामुळं तीही चर्चा आम्ही उपायुक्तांशी यावेळी केली। येत्या 7 दिवसामध्ये हे सगळे प्रश्न ते निकालीत काढणार असल्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलंय। तरी पण 7 दिवसात जर त्यांनी या सगळ्या प्रश्नांवर दखल घेऊन आम्हाला न्याय दिला नाही, आमच्या मागण्या जर त्यांनी सोडवल्या नाहीत, तर निश्चितपणे या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेच्या 4ही गेटवर गेट बंद आंदोलन जोपर्यंत मग काम होणार नाही तोपर्यंत एकही अधिकारी घरी जाऊ देणार नाही, असा इशारा आम्ही त्यांना यावेळी दिलेला आहे। त्यांनी आमच्या मागण्यांचं गांभीर्यपूर्वक त्या ठिकाणी दखल घेत लवकरात लवकर आमचे सगळे प्रश्न सोडवावे, ही विनंती आम्ही मनपा प्रशासनाला केलेली आहे। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक।